नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. अपडेटेड सिलेबस फॉर नीट यूजी 26 2026 ची नीटची एक्झाम जी होणार आहे त्या एक्झाम साठी सिलेबस अपडेट करून पाठवलेला आहे. सिलेबस कोणी पाठवलाय तर हा सिलेबस आलेला आहे बघा, एनसीएम. एनसीएम म्हणजे काय तर नॅशनल मेडिकल कमिशन. आता नॅशनल मेडिकल कमिशन जे आहे बघा, अपडेटेड सिलेबस फॉर नीट यूजी 26 2026 मध्ये होणारी नीट एक्झाम साठी अपडेटेड सिलेबस दिले. तर हे सिलेबस अपडेट कुणासाठी केलेलं आहे तर जे समजा काही एजन्सी असतील जसं की एनटीए जे नीटचा पेपर कंडक्ट करत असतील त्या एजन्सीसाठी पण हा सिलेबस आहे. नीटची तयारी करणारे जे विद्यार्थी असतील, रिपीटर असतील, फ्रेशर असतील, त्यांना पण हाच सिलेबस फॉलो करायचा दर 2026 ची नीटची एक्झाम द्यायची असेल तर. काय काय चेंजेस झालेत बघायच्या. आपण डायरेक्ट बायोलॉजीचा बघू. फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये काय झाले असतील पण ते आपल्याला तेवढं सांगता येणार नाही. बघा बायोलॉजीचा सिलेबस चालू झाला. तर बायोलॉजीच्या सिलेबस मध्ये बघा काय झालेलं. आता पहिलं युनिट जे आहे आपला फर्स्ट युनिट जे आहे डायव्हर्सिटी अँड लिव्हिंग बर्ड. आता फर्स्ट युनिट मध्ये बघा आपल्याला काय काय आहे तर फर्स्ट युनिट मध्ये बघा जे काही पहिलं चॅप्टर टॅक्झॉनॉमिकल एड डिलीट केलेलं असेल तसं डिलीटच आहे. अजून ते ऍड झाले म्हणजे प्रॉपर आपल्याला न्यू एनसीआरटी फॉलो करायची. ओल्ड एनसीआरटी मधलं काहीच विचारण्यात आलेलं. त्याच्यानंतर 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये बघा सायलेंट फीचर असतील, वायराइड आहेत. त्याच्यानंतर हे म्हणजे न्यू एनसीआरटी मधला सिलेबस आहे. ओल्ड एनसीआरटी मधला दुसऱ्या चॅप्टर मध्ये पण काहीच ऍड केलेलं नाही. त्याच्यानंतर प्लांटचं क्लासिफिकेशन मध्ये पण बघा ब्रायोफायटा, टेरुडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि त्याच्यानंतर अँजिओस्पर्म याच्यात काहीच उल्लेख केला नाही. पण तरी अँजिओस्पर्मचं आपण थोडं वाचून गेलं तरी चालतंय. बरोबर. त्याच्यानंतर बघा अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये पण कॉर्डेटा ते क्लासेस पर्यंत प्रत्येक हे जे समजा कॉर्डेटा ते क्लासेस पर्यंत हे करून जायचे. प्लस ह्याच्यात काय सांगितले की ऍटलिस्ट 2 एक्झाम्पल प्रत्येक फायलमचे प्रत्येक क्लासचे कमीत कमी 2 एक्झाम्पल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे असं त्याने उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर आता दुसरा जे युनिट आहे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन अॅनिमल आणि प्लांट. प्लांट आणि अॅनिमल मधलं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन जर बघितलं आपण बघा दुसरा युनिट बघा त्याच्यात मॉर्फॉलॉजी अँड मॉडिफिकेशन म्हणजे रूटचं जे मॉडिफिकेशन वगैरे ते मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये. त्याच्यानंतर टिश्यू म्हणजे अॅनाटॉमीचा दुसरा पार्ट. आता ह्या सेकंड युनिट मध्ये बघा महत्वाचं काय की आपल्याला ज्या समजा गेल्या वर्षी सिलेबस दिला होता 2025 अपडेटेड त्याच्यात ज्या फॅमिली होत्या का त्याच फॅमिली त्या 5 फॅमिली परफेक्ट करायच्यात आपल्याला. मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट आहे का त्या चॅप्टर मध्ये शेवटला आहेत बघा फॅमिली. तर ह्या त्याच 5 फॅमिली आहेत. बरोबर. ह्या 5 फॅमिली तुम्हाला परफेक्ट करून जायचे. त्याच्यानंतर हे टिश्यू मधलं तर हे ऑलरेडी हे नवीन एनसीआरटीत आहे. पण इथं बघा अजून एक ऍड इन्सेक्ट आणि फ्रॉग. इथं काय सांगितलंय सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, नर्व सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे पूर्ण बघायचंय. कुणाला तुम्हाला मॉर्फॉलॉजी असेल इन्सेक्टची आणि फ्रॉग कंसात फ्रॉग दिले म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला कॉक्रोच आणि फ्रॉग दोन्ही येणार आहे. कॉक्रोच आणि फ्रॉग पण कसं येणार आहे ब्रीफ अकाउंट ओनली. म्हणजे ब्रीफ म्हणजे तेवढं जास्त डिटेलमध्ये जायचं ना तुम्हाला वर माहिती ठेवायची कशाची. फ्रॉग अॅनाटॉमी असेल, मॉर्फॉलॉजी असेल किंवा कॉक्रोच. कारण इन्सेक्ट आणि कंसात फ्रॉग दिले म्हणजे इन्सेक्ट म्हणजे याच्यासोबत कॉक्रोच पण आला आणि कंसात फ्रॉग म्हणजे फ्रॉगवर पण तुम्हाला विशिष्ट म्हणजे आधी फ्रॉग डिलीट केली होती पण आता फ्रॉग ऍड झाली म्हणजे हे एक चेंज झालेला म्हणजे फ्रॉग आणि कॉक्रोच हे दोन्ही तुम्हाला मॉर्फॉलॉजी आणि अॅनाटॉमी करून जायचे. त्याच्यानंतर तिसरं जे युनिट आहे सेलचं ह्या युनिटमध्ये काहीच चेंज केलेलं नाही. जसेल तसं आहे बघा. मायटोसिस मेओसिस जे आहे समजा सेल डिव्हिजन आणि सेल सायकल मधले हे करून जायचे आणि त्याचे सिग्निफिकन्स हे तर आधीच सांगितलेलं होतं गेल्या वर्षीच्या सिलेबस मध्ये अपडेट. याच्यात नवीन अपडेट काही झालं नाही. म्हणजे जास्तीत जास्त बघितलं आपण ह्या वर्षीच्या 2026 एक्झाम साठी जास्त काही अपडेट झाला नाही. जे नवीन एनसीआरटी होती गेल्या वर्षी सांगितलेलं सिलेबस तेच आहे. फक्त त्याच्यात थोडंफार कुठं काही चेंजेस झालेत म्हणजे काही मुद्दे स्पष्ट दाखवले त्यांनी. प्लांट फिजिओलॉजी मध्ये पण काहीच चेंज केले नाही त्यांनी.
त्याच्यानंतर बघा ह्युमन फिजिओलॉजी सगळ्यात महत्वाचं चॅप्टर आहे, म्हणजे युनिट आहे ह्युमन फिजिओलॉजी. ह्युमन फिजिओलॉजी मध्ये हिने काय केले आहे की जे काही डिसऑर्डर आहेत ते डिसऑर्डर बघा पुढे उल्लेख केलेला आहे. डिसऑर्डरचा म्हणजे आधी डिसऑर्डर दिले होते फक्त, आता डिसऑर्डरचे नाव पण दिलेत बघा. आता रेस्पिरेटरी डिसऑर्डर वगैरे जे आहेत डिसऑर्डरचे नाव पण दिलेत, म्हणजे डिसऑर्डरवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. डिसऑर्डर बघा अस्थमा असेल, इम्फायसेमा असेल, ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर असतील, डिसऑर्डरचे नाव दिलेत. अँजिना पेक्टोरिस, हार्ट फेल्युअर, पण डिसऑर्डरचे नाव दिलेत म्हणजे डिसऑर्डरचा उल्लेख केलेला म्हणजे याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतील. त्याच्यानंतर अजून जर बघितलं आपण तर ह्युमन फिजिओलॉजी मध्ये बघा अजून काही चेंज झालाय का, अजून काही चेंज नाही. बाकी सगळे न्यू सिलेबस जे होता गेल्या वर्षीचा 2025 त्या सिलेबस नुसारच आहे. अजून काही अपडेट आलं नाही. जे काय ते फक्त जे डिसऑर्डर होते हे डिटेल मध्ये दिलेले. बघा हे तर पण हे बघा हे डिसऑर्डरचेच नाव आहे. डिसऑर्डर वगैरे जॉईंट सिरियल आहे बघा, जॉईंट आणि डिसऑर्डर ऑफ मस्क्युलर स्केलेटल सिस्टीमचे डिसऑर्डर असतील. डिसऑर्डर जे उल्लेख केलेला आहे सेपरेट डिसऑर्डरचे नाव दिलेत, म्हणजे डिसऑर्डर तुम्हाला हे सगळे करून जायचे डिटेलमध्ये. डिसऑर्डर हे सगळे करून जायचे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा ह्याच्यात हे जे समजा हायपर ऍक्टिव्हिटी रिलेटेड डिसऑर्डर, हायपर ऍक्टिव्हिटी रिलेटेड डिसऑर्डर हे पण उल्लेख केलेले आहेत. हायपो आणि हायपर ऍक्टिव्हिटी रिलेटेड डिसऑर्डर हे पण तुम्हाला करून जायचं. आता हे झालं 11वीचा सिलेबस. आता 12वीचा जे सिलेबस आहे एनसीआरटी मध्ये जे 12वीचं जर बघितलं आपण तर ह्युमन रिप्रोडक्शन फर्स्ट युनिट कोणता असणार आपला, ह्युमन रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शनचा जे युनिट आहे, आता ह्या युनिट मध्ये बघा पहिले जे आपल्याला होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लॉवरिंग प्लांट जशाल तसा काही चेंजेस नाही त्याच्यातले. बघा प्रत्येक इव्हेंट लेवल फर्टिलायझेशन सगळं गेल्या वर्षी 2025च्या नीटला जे होतं तेच आहे, नवीन काही अपडेट आलं नाही. आता त्याच्यानंतर ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये पण जसेल तसं काही ह्याच्यात नवीन चेंजेस केले नाहीत. जे गेल्या वर्षीच्या सिलेबसला होतं तेच नवीन ऍड झालं नाही किंवा कोणताच पोर्शन डिलीट पण झालेला नाही. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये पण काही चेंजेस केले नाहीत. आता त्याच्यानंतर जेनेटिक्स आणि इव्होल्युशनचा जर युनिट बघितला आपण, जेनेटिक आणि इव्होल्युशनच्या युनिटमध्ये पण फारसं काही चेंजेस झालेले नाही. आता ह्याच्यात बघा काय बदल तर कुठंच काही चाललं ना आपल्याला. आता बघा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जे आहे ह्यावेळेस इथं ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आणि प्रोटीन बायोसिंथेसिस बघा. प्रोटीन बायोसिंथेसिस आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्ट याचा एक स्पष्ट उल्लेख केलेला आहे. म्हणजे प्रोटीन बायोसिंथेसिस आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्ट तुम्हाला करून जायचे. आता त्याच्यानंतर इव्होल्युशन तर जशाल तसा इव्होल्युशन मध्ये पण काही चेंजेस नाही. हार्डी वेनबर इक्वेशन जसं अडॅप्टिव्ह रेडिएशन सगळ्या गोष्टी म्हणजे 2025च्या सिलेबसला होते तेच आहेत. फक्त काही चेंजेस जे झाले तेच आपण दाखवायचे, जास्त काही चेंजेस झालेला नाही. आता हे बायोलॉजी आणि ह्युमन वेलफेअर मध्ये पण बघा जे डिसीज आहेत समजा हे डिसीज दिलेले आहेत बघा. मलेरिया, फिलेरिसिस, ऍस्कॅरिसिस, टायफॉइड, निमोनिया, कॉमन कोल्ड सगळे डिसीज आपण घेतलेले. चिकनगुनिया, डेंग्यू ही डिसीज बघा हे डिसीज करून जायचे तुम्हाला, चिकनगुनिया आणि डेंग्यू. चिकनगुनिया आणि डेंग्यू हे पण डिसीज तुम्ही डिटेलमध्ये करून जा. त्याच्यानंतर अल्कोहोल अब्यूज आणि टोबॅको अब्यूज हे पण गेल्या वर्षीच्या सिलेबस मधलंच आहे, काही चेंजेस झालेलं नाही. नंतर बायोटेक्नॉलॉजी आणि अप्लिकेशन बघा, प्रिन्सिपल अँड प्रोसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि त्याच्यानंतर अप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी हे जे 2 चॅप्टर आहेत बायोटेक्नॉलॉजी युनिट मध्ये. ह्या 2 चॅप्टर मध्ये पण फारसा बदल केलेला नाही. हे जे 2025 एक्झामला येणार होतं तेच येणार आहे. काही ह्याच्यात अपडेट झाले नाही, तेच तुम्हाला परफेक्ट करून द्यायचं. त्याच्यानंतर लास्ट युनिट जे आहे इकोलॉजीचा, इकोलॉजीच्या युनिट मध्ये त्याने एक
ऍड केलेले पॉईंट म्हणजे कोणतं ऍड केलेलं आहे, हे रेड डाटा बुक. रेड डाटा बुक काय असतो, रेड डाटा बुक काय असतो आणि रेड डाटा बुक म्हणजे काय, हे रेड डाटा बुक एक तुम्ही कळून जा. हे ऍड झालेला बीट आहे रेड डाटा बुक. बाकी सगळा सिलेबस असेल तसं आहे, जे जे ऍड झाले ते सांगितले. काय काय ऍड झालं तर फक्त त्याच्यात फ्रॉग आणि इन्सेक्ट दोन्ही पण करून जायचे. त्याच्यानंतर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आलं, त्याच्यानंतर प्रोटीन बायोसिंथेसिस, त्याच्यानंतर त्या 5 फॅमिली मॉर्फॉलॉजी मधल्या आणि रेड डाटा बुक. हे काही पॉईंट तिनं हायलाइट केलेत ह्या वेळेसच्या सिलेबसमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही ह्या पॉईंटवर, त्याच्यानंतर जे डिसऑर्डर असतील, डिसऑर्डरचे नावं दिलेले म्हणजे डिसऑर्डरचा उल्लेख केलाय म्हणजे डिसऑर्डरवर पण क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. हे 2026 ला जे काही समजा नीटची एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी हे सिलेबस अपडेट करून दिलेलं आहे. आता 2 दिवसाखाली अपडेट आलेली आहे. तर ह्या अपडेटनुसार तुम्ही काय करा, प्रिंट काढून घ्या आणि प्रत्येक उदाहरणार्थ तुम्ही आता बायोटेक्नॉलॉजीचं जे हे समजा, आता उदाहरणार्थ तुम्ही बायोटेक्नॉलॉजीचा चॅप्टर करायला, तर हे चॅप्टर करताना तुम्ही प्रिन्सिपल ऑफ बायोटेक्नॉलॉजी मध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग आणि रिकॉम्बिनेशन डीएनए टेक्नॉलॉजी हे 2 टॉपिक झाले का, एक टॉपिक झाल्यानंतर हे क्लिअर झाला, हे राहिलं. म्हणजे तुम्ही सिलेबस समोर ठेवून अभ्यास करा, सिलेबस नुसार प्रॉपर हे सिलेबस फॉलो करायची, प्रिंट काढून आणि याच्यानुसार अभ्यास करा. दुसरा चॅप्टर जर केल्यानंतर तुम्ही बघायचं ह्युमन इन्सुलिन झालं का, वॅक्सिन झालं का, आपलं जीन थेरपी, याच्यातले जे बीट राहिले ते बीट तुम्ही कंप्लीट करून घ्या. किंवा ज्या बीटवर तुम्हाला अडचण आहे, ज्या बीटवर तुम्हाला काही कन्फ्युजन आले ते क्लिअर करून घ्या. सिलेबस समोर ठेवून अभ्यास करा, ही प्रिंट काढून घ्या. 2026 ला हा सिलेबस असणार आहे नीट 2026 ची एक्झाम आता.